उठा चला. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला तर आज बीचचा ब्लॉग बघायला भेटणार. आय एम सो एक्सायटेड आणि माझी प्रिन्सेस तर सर्वात जास्त एक्सायटेड आहे. चला आता फ्रेश वगैरे होतो. काय मस्त वाटतं. मोठमोठ्या गाड्या तर इतक्या आल्या आहे, बापरे जागाच नाही आहे तर कुठे. काय वातावरण आहे बघा, सुंदर. काय भेटू फॅमिली बघा किती छान एन्जॉय करतो. मोठ्या गाडीमध्ये किती भारी एन्जॉय होतो बघा, किती लोक आहेत त्यामध्ये. मस्त एन्जॉय होतो. इथे ना जास्तीत जास्त कौलारूचे घर आणि नारळाचे झाड हे खूप मस्त वाटतं. पडशील मग. म्हणजे लाडू बघा किती छान तयार झालंय. इकडे बघ लाडू, इकडे बघ. वाव, मस्त असं रेडी झालो. थोडेसे फोटो वगैरे काढले आणि आम्हाला जायचं होतं दर्शनाला. तर आमचा असा प्लॅन होता की आधी दर्शनाला जाऊ, मग कपडे चेंज करायला येऊ आणि मग बीचवर जाऊ, म्हणजे शॉर्ट्स कपडे घालून. तर झालं असं की मंदिरात इतकी भयान गर्दी होती आणि आधी नाश्ता करायला गेलो आम्ही, तर तिथेसुद्धा इतकी गर्दी होती. सगळे हॉटेल्स फुल होते. वेटिंगवर थांबावं लागत होतं 1-1 तासासाठी. तर त्यामुळे आम्हाला एक छोटासा स्टॉल दिसला, तिथे पण खूप गर्दी होती, पण तिथे लवकर नंबर लागला आमचा. जसं आम्ही आधी विचारलं त्यांना लगेच भेटेल का, तर ते बोलले हो 15-20 मिनटं थांबा, लगेच तुम्हाला भेटून जाईल. तर तिथं आम्ही नाश्ता केला, तिथे धपाटे खाल्ले, आंबोळी खाल्ली आणि पोहे खाल्ले. तर तिथे नाश्ता करून आम्ही मंदिराकडे गेलो. तर मंदिराकडे बघितलं तर इतके वेटिंगवर होते, पूर्ण फुल होतं मंदिराकडे सुद्धा. तर ताई प्रेग्नंट असल्यामुळे त्यांना एवढं जास्त वेळ थांबतं कठीण होतं. तर मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि दादा ते लगेच बोलले की चला आता असंच बीचवर जाऊ, कारण की आम्हाला चेकआउटसुद्धा करायचं होतं आणि 1 तास जरी लेट झालं तर लगे 500 रुपये दंड, म्हणजे त्यावर 500 रुपये पेनॅल्टी होती. तर त्यामुळे आम्ही पटकन आवरून मग 1 तासाचे कुठे 500 रुपये घालायचे, असे पण 3,500-3,000 रुपयेमध्ये आम्हाला रूम भेटले, कारण रूम कुठेच अवेलेबल नव्हते, सगळं फुल होतं. मग ते जे रेट सांगितलं त्या रेटमध्ये आम्ही रूम लगेच बुक केल्या. तर त्यामुळे लगेच आम्ही असंच गेलो आणि ट्रॅफिकसुद्धा खूप होती, तर गाडी पार्किंगची पण खूप जास्त परेशानी झाली आम्हाला. तर दादा बोलले आता कुठे ये जाय करायचं, आपण इकडनं इकडेच बीचवर जाऊ. मग बाहेरूनच दर्शन घेतलं आम्ही आणि लगेच बीचकडे गेलो. तर बीचवर गेलो आणि लगेच इतक्या मोठमोठ्या लाटा सुरू झाल्या. तर हाय अलर्ट दिलं, म्हणजे तिथे राईड वगैरे सगळ्या छान चालू होत्या. पण नेमकं आम्ही पोहोचलो आणि 5 मिनटानंतरच सगळ्या राईड्स वगैरे बंद झाले. ते अनाऊन्स करत होते की राईड्स वगैरे सगळं बंद करा, लाटा खूप मोठमोठ्या येत होत्या. तर आम्ही थोडंफार तिथं मजा केली आणि माझं राईड करणं राहून गेलं. मी खूप नाराज झाले त्या गोष्टीसाठी, पण ठीक आहे, जाऊ द्या, नेक्स्ट टाईम कधीतरी. मस्त नजारा आहे. गर्दी बघा किती जास्त आहे आणि ताई प्रेग्नेंट असल्यामुळे जास्त वेळ गर्दीमध्ये थांबता येणार नाही त्यांना. तर बाहेरूनच दर्शन घेतो आणि मस्त आहे. शॉपिंगला पण भरपूर काही आहे इथे. किती भारी नजारा आहे बघा. मी डोंगरच समजत होते गाडीमधनं, हे दिसत होतं. तर वाव, जांभूळ करवंद काय काय भारी भारी. मी सगळं ट्राय करणार आहे. एक नंबर आहे सगळं. चला आता पुढे. रिया हळू. शॉर्ट कपडे घालून यायचे होते आहे ना कपडे. हा ना, कपडे शॉर्ट घालायचे होते, याच्यात भिजता नाही येणार, मला खेळता नाही येणार. हा गर्दी, बापरे गर्दी लय ना. राईड करायची हा, राईड आहे मग इथं नाही करायची. अलिबागला जायचं आहे आपल्याला. आता जायचं इथलं बघून. खरंच ना, बघा बरं. हो अलिबागला नेणार आहे ना, नाही तुम्हाला राईड करायची. पहिल्यांदा रेतीमध्ये. अरे वा लाडू. आणि मला बी घालायचे होते. आवाज बघा, आवाज पाण्याचा कसं आहे यार. चला ना कपडे चेंज करून येऊ. ए रिओ सोबत राहा. ही फॅमिली बघा. कोण चालला, बापरे खूप भारी ना. मस्त वाटते, पण गर्दी खूप जास्त आहे खूप. चला आता पाण्यामध्ये थोडंसं खेळू. लाडू रिया इकडं.
काय बापरे. एक नंबर यार. काय यार. इथं उभं राहा ना असं. आता उभं राहा, खालू नका. भयानक लाट आली होती. पूर्ण ओलं झालो आता आम्ही. सगळे ओले झाले. नक्षराड्या ही तर पूर्ण बापरे. खूप मोठमोठे लाटा येऊ लागले आहेत. काय आम्हाला पाणी काही खेळायला भेटलं. भयानक लाट आहे. आमचे सगळे शूज वगैरे बघा काय हाल झाले. अरे याला पाय ना ग. काय लोक चालले. आलो आलो थांब. हे पायी भिजायला चालले. नक्षा खूप मोठे मोठे लाटा आहेत. येत आहे पप्पा येता. नक्षू या बघ नक्षू या बघ माती. ये बघ आली मोठी लाट आता. बापरे. आलं पाणी आलं. रडतोय हो. ए रिया पप्पाचा हात पकड. मांडी घालून बसून घेतलं यांनी बघा. नक्षला घेऊन. नक्ष रडतोय. रिया पप्पाला पकड. सगळं मातीत भरून आणलं त्याला. अजिबात ऐकत नाहीये. फक्त पळू लागली ती. नाही म्हणतीये इकडे यायचं. तिच्या पप्पाचा बळजबरी धरून आणताय. कारण नक्ष खूप रडतोय घाबरतोय. त्याचा फर्स्ट टाइम येतो. रिया दुसऱ्या बीचवर जायचं. असं येड्याने काय करते तू. याचे पाय धुवाव तेवढं पाण्यामध्ये भरलंय तो मातीने. चला ते बोलतायत लाटाले मोठे आहे म्हणे. चला दुसरीकडे जायचंय. दुसऱ्या बीचवर जायचंय. प्रायव्हेट बीच. चला. इतकं परेशान केलं रियाने. तिला बीचवर जायची खूप दिवसापासून हौस होती. आणि तुम्ही बघितलंच ती अजिबातच तयार नव्हती बीचवरून रिटर्न यायला. तिला खूप खेळायचं होतं अजून. पण पाणी खूप जास्त वाढलं होतं तिथे. लाटा खूप जोरजोरात. तर म्हटलं इथं राहून पण काही एन्जॉय होणार नाही. त्यामुळे आम्ही पुढे आरेवारे बीचवर जायचं ठरवलं. तर रिवचं खूप रडणं चालू होतं. तिला खेळायचं होतं भरपूर इथे. मग तिला समजून सांगितलं आणि आम्ही रूमवर गेलो. तिथे फ्रेश वगैरे झालो. सगळे पॅकिंग केली आणि चेकआउट करून आम्ही पुढे निघालो पुढच्या प्रवासाला. पण त्याआधी आम्ही प्राचीन कोकण बघितलं. याच्यासमोरच दुसऱ्या साईडनी मॅजिक गार्डन होतं. ते सुद्धा खूप भारी होतं. पण आमचं ते बघणं राहूनच गेलं. आम्ही इथंच खूप वेळ झाला होता आम्हाला आणि पुढे पण निघायचं होतं. म्हणून मग ते राहून गेलं आमच्याकडनं बघणं. पण तुम्ही कोणी गेलं तर नक्की एकदा मॅजिक गार्डन बघा. तिथे खूप छान छान ॲक्टिव्हिटीज आहे आणि लेकरं तर खूप जास्त एन्जॉय करतील. आणि तिथे 3D मूव्हीसुद्धा आहे.
तर आम्ही रीलमध्ये बघितलं आहे सर्व नंतर घरी आल्यावर, तर आम्हालाही थोडासा पश्चाताप झाला की गेलो असतो तिथे तर भारी झालं असतं, लेकरांनी खूप एन्जॉय केलं असतं. म्हणजे कोकणबद्दल माहिती होती सगळी की जुने लोक कसे काय काय करत होते, कसे घरं होते, काय काय त्यांच्याबद्दल सगळ्या डिटेल्स आता आम्हाला देत होत्या. तर इथेही खूप छान छान लेकरांना शिकायला भेटलं आणि तिथे फन होतं सगळं, म्हणजे एन्जॉय होतं, मस्त मॅजिक वगैरे होते तिथे सगळं. आमचं बघणं तर राहून गेलं आहे, पण तुम्ही कोणी जर गेले तर नक्की एकदा ते मॅजिक गार्डन बघा, लेकरं खूप जास्त एन्जॉय करतील. ह्या ताई बघा किती छान छान समजावून सांगतात, थोडं थोडं शूट घेतलं आहे मी त्यांचा, तर ऐका तुम्ही सुद्धा. समुद्रामध्ये हां आगे चलो आगे. बलुतेदार पद्धत अस्तित्वाच्या घरी जाऊ मग आज फेरफटका मारू. हा पाण्याला बोलवा, नो एंट्री म्हणता येते घरात. कोण आहे रिक्मी? शेतकरी आहे याचं गवताचं घराने याच्या पुऱ्या कपड्यात जाऊन गणपती गणपती बघ, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा गल म्हणती अहो घोडावर साहेब दीदी पण खेळाल्या, दोन लग्न झाले बघ. एखाद्याचे घर बांधायचं असेल तर तो त्याच्या घरी जाऊन कौले तयार करून देते सर. हे जे सफेद दागिने इथं देवताना लागले दागिने बनवून देण्याचे काम फोटो काढ राजापूर दाभळ या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास. या बंदरांची बंदरे होती. कोकणातील 12 बळी दाखवताना ज्यादी कौशल्य सावंतवाडीचा सुतार बनवून देण्याचे कामाला लोहार कैद. उदाहरणार्थ कोयता कुरा नांगराचे फाळ. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय स्थिती आपल्या जेवणात खबेतलाचा पण जास्त प्रमाण करीत असतो. शेतकरी आपल्या बागेतील खबरे स्वतः तेल्याकडे घेऊन जातात व तेली त्याच्या देखत त्याला सेकंदाचा घे. स्वयंपाकघर, सगळं स्वयंपाकघर, बाजार आहे बाजार. बांगड्या भरणं, पाय पडत पानवटा, पाणी भरायचं, खाली ठेव पाय. पाणी चालूच आहे इथे. बापरे संभार तुमच्या जायची शोध आणि घ्या तुम्ही. द्याव बाबा यांना चप्पल द्या, असं म्हणणार नाही बायकोच्या पायात चप्पल नाही तर. वरती काय रे आता बाईला विचारा खाली कसं जायचं. बस नाही घाल. बकरीचा गोठा, कातभट्टी, बापरे हे काय. इथे प्राण्यांची बली दिली जाते तर त्यांचे मुंडके लटकवलेले तिथे सगळीकडे. मी लेकरू त्यांच्याच बरोबर देऊन दिले, मी घेतच नाही आहे त्याला. ते खूप थकले, त्याला घेऊन पूर्ण चढले ते. तुम्ही सगळं ट्राय केलं रिया नाही पाहिजे ते, तिला नाही आवडलं काहीच. त्याचं तोंड. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. अजून 2-3 व्हिडिओ यायचे बाकी आपले टूरचे, तर शेवटपर्यंत बघत राहा आणि सपोर्टसुद्धा करा. हे सगळं शंख मोती, सगळं मोती पोसून कानातले 600, कानातले 600चे येते. छोटे छोटे मोती, मोती येतो असली. एवढे छोटे छोटे कानातले बघितले तर डायरेक्ट 600. 4000चा हार बघितलं त्यांनी मोतीची माळ. बापरे माझ्या पायाची तर इतकी वाट लागली ना, इतके खडे टोचताय भयान. मी शूज घालून आले त्यांनी समुद्राच्या पाण्यात, सगळी रेती भरली होती तर धुवून काढलं. आता इतके परेशान झाले.
4000